फ्रेंड्स, जर तुम्हाला फ्लुएंट इंग्रजी बोलायचं असेल तर त्यासाठी इंग्रजीतील सर्व काळ आणि त्या काळांच्या इंग्रजीतील त्यांच्या रचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही अगदी न चुकता इंग्रजी सहजपणे फ्लुएंटली बोलू शकाल. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशीच आपल्या रोजच्या बोलण्यातील काही मराठी वाक्ये घेतलेली आहेत आणि या मराठी वाक्याचा काळ ओळखून मग नंतर त्याचा इंग्रजीतील स्ट्रक्चरनुसार आपण त्या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे इंग्रजीतील काळ त्यासोबतच त्यांच्या इंग्रजीतील स्ट्रक्चर म्हणजेच रचनासुद्धा तुम्हाला समजायला मदत होणार आहे आणि हे सर्व मराठीतून असल्यामुळे तुम्हाला ते कायमस्वरूपी लक्षात देखील राहील. तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स घेतलेला आहे. पाऊस पडण्याआधीच आम्ही घरी पोहोचलो होतो. तर सर्वात आधी तुम्हाला या मराठी वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. आता इथे दिलेलं आहे की आम्ही घरी पोहोचलो होतो म्हणजेच ही भूतकाळातली घटना आहे आणि पोहोचलो होतो म्हणजे भूतकाळामध्ये पोहोचण्याची क्रिया ही पूर्ण झालेली होती. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की हे जे मराठी वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे तर पूर्ण भूतकाळातलं हे वाक्य आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असं म्हणतात. मग काळ तर तुम्हाला आता समजला की हा इंग्रजीतला पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मग आता पास्ट परफेक्ट टेन्समध्ये इंग्रजीतील रचना किंवा स्ट्रक्चर कसं असते वाक्य बनवताना ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत. तर त्यासाठी कोणतेही इंग्रजी वाक्य बनवताना तुम्हाला सर्वात आधी घ्यायचा असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच त्याला मराठीतून कर्ता असं म्हणतात, क्रिया करणारा. त्यानंतर हा पूर्ण भूतकाळ आहे म्हणून त्यानंतर आपण सब्जेक्ट नंतर हॅड हे हेल्पिंग वर्ब भूतकाळातलं घेत असतो आणि हा पूर्ण काळ आहे त्यामुळे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे मराठी वाक्यात जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदाचे तिसरे रूप तुम्हाला घ्यायचे असते आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला घ्यायचं असते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, त्याला मराठीमध्ये आपण कर्म असं म्हणतो. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म. मग आता सब्जेक्ट कोणता आहे, कोण घरी पोहोचले होते तर आम्ही. क्रिया करणारे कोण आहेत तर आम्ही. म्हणून आम्हीसाठी आपण इंग्रजीत कोणता शब्द वापरतो, वी हा शब्द वापरतो म्हणून आपण तो सब्जेक्ट म्हणून वी घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड, वी हॅड. त्यानंतर होतो या अर्थासाठी आपण इथे हॅड घेतलेला आहे. त्यानंतर क्रियापद कोणतं आहे, पोहोचलो म्हणजेच मूळ क्रियापद इथे पोहोचणे असं आहे. त्याला इंग्रजीत रीच हा शब्द वापरला जातो. त्याचं आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे, रीच, रीच्ड आणि रीच्ड. थर्ड फॉर्म म्हणजे V3 फॉर्म देखील त्याचा रीच्ड असाच आहे, वी हॅड रीच्ड. नंतर ऑब्जेक्ट आहे, कर्म काय आहे की कुठे पोहोचलात तुम्ही, घरी. घरी पोहोचलो म्हणजे घरी हे ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण त्यानंतर काय घेणार आहोत, होम म्हणजेच घर. वी हॅड रीच्ड होम, आम्ही घरी पोहोचलो होतो. केव्हा, पाऊस पडण्याआधीच. मग पाऊस पडण्याआधीच त्यासाठी पडण्याआधीच म्हणजेच आधी म्हणजे आपण त्यासाठी वापरणार आहोत बिफोर. बिफोर हा शब्द आपण घेणार आहोत. नंतर पाऊस पडण्याआधी म्हणजेच इट रेन्ड. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये येणार आहे. वी हॅड रीच्ड होम बिफोर इट रेन म्हणजे पाऊस पडण्याआधीच आम्ही घरी पोहोचलो होतो. अशा प्रकारे हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये येणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी कधीच विमानाने प्रवास केलेला नाही. बघा आता हे सेंटेन्स आधी ओळखायचं की कोणत्या काळातलं आहे. प्रवास केलेला नाही म्हणजेच नाही म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. केलेला नाही, आहे नाही असं जर वाक्याच्या शेवटी असलं तर तो वर्तमान काळ असतो. पण आता हे निगेटिव्ह आहे वर्तमान काळातलं. पण मग प्रकार कोणता आहे वर्तमान काळातला तर केलेला नाही म्हणजेच इथे पूर्ण क्रिया दाखवलेली आहे या वाक्यामध्ये म्हणून हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता प्रेझेंट परफेक्ट म्हणजेच काय, पूर्ण वर्तमान काळातलं हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे आता क्लिअर झालं. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आणि निगेटिव्ह सेंटेन्स जर करायचं असलं तर त्याचं स्ट्रक्चर कसं असते ते आधी आपण बघू. त्यामुळे तुम्हाला हे वाक्य इंग्रजीत करायला मग सोपं जाते. तर सर्वात आधी तुम्हाला इथे सुद्धा घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच आधीच मी सांगितलं त्याला म्हणतात कर्ता. त्यानंतर इथे पूर्ण वर्तमान काळ आहे त्यामुळे इथे सुद्धा हेल्पिंग वर्ब्स तुम्हाला घ्यायचे असतात, हॅव किंवा हॅज. आता हॅव किंवा हॅज हे तुम्हाला कर्ता बघून घ्यायचं असते. प्रत्येक कर्त्यासोबत हॅव किंवा हॅज असं नाही, तर कर्ता कोणता आहे त्यानुसार हॅव किंवा हॅज तुम्हाला वापरायचे असते. त्यानंतर आता निगेटिव्ह सेंटेन्स आहे, नकारार्थी वाक्य आहे म्हणून तुम्हाला नॉट घ्यायचं असते. आता इथे सुद्धा पूर्ण काळ आहे म्हणून इथे तुम्हाला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो मग ऑब्जेक्ट.
एक गोष्ट लक्षात ठेवायची, पूर्ण वर्तमान काळ असेल, पूर्ण भूतकाळ असेल किंवा पूर्ण भविष्यकाळ असेल, त्या वाक्यांमध्ये क्रियापदाचे तिसरे रूपच घ्यायचे असते, हे लक्षात ठेवायचं. आता सब्जेक्ट कोणता आहे? मी, म्हणजेच आय नंतर आपण वर्तमान काळात ह्याव वापरतो, म्हणून इथे घेणार आहोत ह्याव, आय ह्याव. आता इथे नॉट न घेता बघा, आता इथे नॉट न घेता नाही या अर्थासाठी आपण नेव्हर घेणार आहोत, कधीच नाही, म्हणून आपण काय घेणार आहोत? नेव्हर हा शब्द घेणार आहोत, हे लक्षात ठेवायचं. आय हॅव नेव्हर म्हणजे कधीच नाही. नॉट न घेता आपण किती काय घेतलेलं आहे? नेव्हर. नंतर आता क्रियापद प्रवास करणे, त्यासाठी ट्रॅव्हल हा शब्द वापरतो, त्याचं थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचं आहे ट्रॅव्हल. आय हॅव नेव्हर ट्रॅव्हल, मी कधीच प्रवास केलेला नाही. कशाने? तर विमानाने. ऑब्जेक्ट आहे विमान, म्हणून आपण इथे घेणार आहोत बाय प्लेन. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इंग्रजीत येणार आहे. आय हॅव नेव्हर ट्रॅव्हल बाय प्लेन किंवा बाय एअर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. इथे लक्षात घ्यायचं की इथे कधीच नाही आलेलं आहे, म्हणून तुम्हाला इथे नेव्हर हा शब्द वापरायचा आहे. नाहीतर इतर वेळेला निगेटिव्ह सेंटेन्स जर वर्तमान काळात तुम्हाला बनवायचं असलं तर हेच स्ट्रक्चर येणार आहे, म्हणून मी इथे नॉटच घेतलेलं आहे. पण मी इथे कधीच नाही आलेला आहे, म्हणून इथे नेव्हर घेतलेलं आहे. पण स्ट्रक्चर तुम्ही हेच लक्षात ठेवायचं आहे, म्हणून मी हेच घेतलेलं आहे. आता बघा, तू भाजी आणायला कधी जात आहेस? आहेस म्हणजेच हे सुद्धा वर्तमान काळातलंच वाक्य आहे. त्यानंतर जात आहेस म्हणजेच इथे जाण्याची क्रिया दाखवलेली आहे की कधी जात आहेस, तू कधी जात आहेस, म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं सेंटेन्स आहे, ज्यालाच आपण चालू वर्तमान काळ असं म्हणतो. मग आता चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. मग आता चालू वर्तमान काळात आपल्याला हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला आधी याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना माहिती असणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे हा साधं वाक्य नाही, हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे कधी हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे, म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. मग आता अशा प्रकारचे सेंटेन्स बघा, प्रश्नार्थक वाक्य कसे बनवतात, तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी घ्यायचा असतो WH वर्ड, ज्याला प्रश्नार्थक शब्द म्हणतात. मराठी शब्दासाठी तुम्हाला इंग्रजीचे घ्यायचा असतो. त्यानंतर WH वर्ड घेतल्यानंतर आता हे वर्तमान काळातलं चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे, म्हणून तुम्हाला हेल्पिंग वर्ब एम किंवा इज किंवा आर यापैकी योग्य ते घ्यायचं असते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, ज्यालाच आपण कर्ता म्हणतो. आणि आता चालू काळामध्ये तुम्हाला क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप घ्यायचं असते. क्रियापदाला ING लावायचा आणि सर्वात शेवटी मग घ्यायचा असतो ऑब्जेक्ट आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे ह्या प्रश्नाची इंग्रजीमध्ये रचना असणार आहे. मग आता सर्वात आधी WH वर्ड कोणता आहे? कधी. कधीसाठी आपण काय वापरतो? वेन हा शब्द इंग्रजीत वापरतो, म्हणून तो आपण इथे घेऊ वेन. नंतर एम वापरायचं, इज वापरायचा का आर? त्यासाठी सब्जेक्ट बघायचा. सब्जेक्ट आहे तू, मग तूला इंग्रजीत काय वापरतात? यू. मग यू नंतर काय येते? आर, म्हणून आपण इथे वेन नंतर काय वापरणार आहोत? आर. त्यानंतर सब्जेक्ट आता माहिती झालेलाच आहे यू, वेन आर यू. नंतर आता क्रियापद बघायचं, जात म्हणजेच जाणे, म्हणजेच गो हा शब्द त्यासाठी वापरतो, त्याचा ING प्रत्यय असलेला रूप गोईंग. व्हेन आर यू गोईंग, तू कधी जात आहेस? कशासाठी? तर भाजी आणायला. आणणे त्यासाठी आपण काय वापरतो? व्हेन आर यू गोईंग टू ब्रिंग. ब्रिंग म्हणजेच आणणे, आणि काय आणण्यासाठी? तर भाज्या, म्हणून व्हेजिटेबल्स असं आपण घेणार आहोत. व्हेजिटेबल्स किंवा भाज्या असलं तर व्हेजिटेबल्स, भाजी म्हणजेच अनेक प्रकारच्या भाज्या, म्हणून आपण इथे व्हेजिटेबल्स घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे हे वाक्य मग इंग्रजीमध्ये येणार आहे. व्हेन आर यू गोईंग टू ब्रिंग व्हेजिटेबल्स, किंवा विकत आणायला कधी जाणार आहे असं जर असलं तर व्हेन आर यू गोईंग टू बाय व्हेजिटेबल्स असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता नेक्स्ट आहे तो मंदिरात जात नाही. बघा असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो. आता सर्वात आधी तर हे नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे, क्लिअर झालेलं आहे. आणि आहे किंवा नाही हे दोन शब्द जर वाक्याच्या शेवटी असले तर ते वर्तमान काळातलं वाक्य असते. म्हणजेच हे कोणत्या काळातलं वाक्य आहे? तर हे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं, म्हणजे साध्या वर्तमान काळातलं हे कोणतं वाक्य आहे? निगेटिव्ह सेंटेन्स आहे, नकारार्थी वाक्य आहे. मग आता त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण बघून घेऊ. नकारार्थी वाक्य, मग सर्वात आधी इथे सुद्धा सब्जेक्टच घ्यायचा असतो कर्ता. त्यानंतर आता नाही म्हणजे नकारार्थी वाक्य बनवताना आपण डायरेक्ट नॉट तर लिहू नाही शकत. मग काय करायचं आहे त्यासाठी की सब्जेक्ट नंतर तुम्हाला वर्तमान काळातील डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब्स वापरायचे असतात आणि त्यानंतर मग तुम्हाला नॉट घ्यायचं असतं. आता डू किंवा डज हे सुद्धा कर्त्यानुसार बघायचं असते की सब्जेक्ट कोणता आहे, त्यानुसार तुम्हाला डू किंवा डज
वापरायचे असते. मग त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप. जे काही क्रियापद असेल त्याचं पहिलं रूप घ्यायचं आणि सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचं असते ऑब्जेक्ट. बघा अशा प्रकारे या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे. मग आता सब्जेक्ट आहे तो, म्हणजेच ही. आता ही नंतर डू वापरायचं का डज वापरायचं, तर एक सांगते मी तुम्हाला की केव्हा डू वापरायचं आणि केव्हा डज वापरायचं. आय, यू, वी, दे हे जर करते असतील तर त्यावेळेला तुम्हाला वापरायचं असते डू. आणि ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल तर त्यावेळेला म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट असतील तर त्यावेळेला तुम्हाला डज वापरायचं असते. मग आता इथे ही आलेलं आहे म्हणजेच आपण काय वापरणार, डज वापरणार. म्हणजेच इथे येणार आहे ही डज, नंतर घ्यायचं आहे नॉट, ही डज नॉट. नंतर क्रियापदाचं पहिले रूप जात म्हणजे जाणे, त्याचं इंग्रजीमध्ये गो येते, ते V1 फॉर्ममध्येच घ्यायचं आहे. ही डज नॉट गो, तो जात नाही कुठे, ऑब्जेक्ट काय मंदिरात, म्हणून इथे येणार आहे ही डज नॉट गो टू द टेम्पल. अशा प्रकारे हे वाक्य इंग्रजीतील काळानुसार त्याच्या रचनेनुसार इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, मी त्याला विचारेन. आता हे वाक्यसुद्धा अगदी सोपं आहे. विचारेन हे वाक्य तुम्हाला कळलेलं असेल की कोणत्या काळातलं आहे. तर हे जे वाक्य आहे ते त्याच्या काळानुसार स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचं ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्यांमधून वेगवेगळे काळ, इंग्रजीतील काळ आणि त्याचे इंग्रजीतील रचना शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.